हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. चला आज बघूया माझं मॉर्निंग रुटीन. तर नुकतीच आता भांडीवाली बाई भांडी घासून गेली होती. भांडी घासून झाली का सातमध्ये एक मोठा टब आहे, तर त्या टबमध्ये दिवसभराची सकाळी नाश्त्यापासून ते संध्याकाळी जेवणापर्यंत जे काय भांडी म्हणजे असतात ना, तर ती सगळी खरकटी भांडी ह्या टबमध्ये ठेवत असतो आणि ती सकाळी टब घेऊन जाते आणि मग सगळी भांडी त्याच टबमध्ये घेऊन येत असते. तर आता जी काही भांडी घासून आणली होती तर ती आता मी सगळी मांडत होते कपाटामध्ये. आणि मग भरपूर आता भांडे कसं आता म्हणजे सकाळी नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतं, संध्याकाळचा स्वयंपाक असतो, मग त्यामुळं कढया वगैरे पण जास्त लागतात. तवे पण 3-4 तवे आहेत. नंतर चहाची भांडी वगैरे, तर असं म्हणजे डबल डबल 2-3 असं लागतेच, कारण मग ते आपल्याला नंतर पाहिजे असेल तर ते घासून घ्यावं लागते. आणि मग तरी पण आता हे घासायला जरी ठेवायचं म्हटलं तर नीटनेटकं स्वच्छ धुवून ठेवायला लागते, नाही तर तसंच खरकटं ठेवलं की ती वाळून पण जातात भांडी. मग आता सगळी भांडी पहिली हे करून घेतली मी, मांडून घेतली भांडी, कुकर वगैरे सगळी भांडी मांडून घेतली. आता चालले माझं पीठ मळते मी सगळ्यात पहिलं. तर टिफिनसाठी चहा चपाती, टिफिनला नाही काय म्हणतो, टिफिनला संचितला आज पाहिजे होता आमच्या उपमा आणि नाश्त्याला करायची होती चहा चपाती. तर मग चहा चपातीची चालली होती तयारी. आता दुपारी पण स्वयंपाक करायचा असतो, त्यामुळे दोन्ही पीठ एकत्रच मळून घेणार होते मी. आणि मग आता इथं परात घेतली, परातीमध्ये मीठ घेतले आणि मी आता जो आमच्या पिठाच्या डब्यामध्ये एक चमचा असतो मोठा, तर तो कुठं आहे तर तो मला सापडत नव्हता. त्यामुळे मी जे पळी होती त्या पळीनं पीठ घेतलं मी. आणि पीठ घेताना थोडंसं माझ्या पॅन्टवर पण सांडलं, तर असं होतं. आणि गव्हाचं पीठ कसं एकदम हलका असल्यासारखं असतं आणि थोडंसं जर घेतलं तसं उडतं पटकन, त्यामुळे थोडंसं पॅन्टवर सांडलं माझ्या. आज मी आंघोळ करून सगळं करायला लागले. तर रोज म्हणजे तसं उठण्यावर असतं, लवकर उठले तर मग आंघोळ करून करत असते, नाही तर जास्त करून शक्यतो कसं आता तर गरमी सुरू झाली आणि स्वयंपाक नाश्ता एवढं सगळं करायचं असतं आणि एवढं सगळं करताना घाम वगैरे येतो. त्यामुळे मला आता सगळ्यात बेस्ट म्हणलं तर ना, म्हणजे सगळं अंघोळ म्हणजे नाश्ता आणि टिफिन झाल्यानंतरच मी आंघोळ करते. तरी पण आज आंघोळ केली होती मी. तर परातीच्या खाली एक ओला कपडा ठेवला होता. तवा आता म्हणलं चपात्या करायच्याच आहेत, त्यामुळे त्याला काही साईडला ठेवला नाही, डायरेक्ट गॅसवरच ठेवला. आणि मग आता पीठ मळून घेतलं. इथं बघू शकता, पीठ मळून झालं की मी थोडंसं तेल लावत असते आणि छान आपटून आपटून असं पीठ मळलं की मग पीठ छान मऊ होतं, चपात्या पण छान होतात. इथं तेल घेतलं मी थोडंसं. आता हे पीठ का नाही म्हणजे असं काय म्हणतो आपण त्याला, आता हे पीठ मी ठेवत नसते. म्हणजे आता चपात्या केले ना, मग दुपारी चपात्या केल्या की सगळं संपतं. तसं पीठ कुणाकुणाचं म्हणजे असं म्हणजे लहान मुलं वगैरे घरात असतील तर मग थोडंसं पीठ ठेवावं लागतं. म्हणजे आताच पीठ दुपारी वगैरे मळलं असेल तर उद्या सकाळी वापरायचं असेल तर तेल नाही लावायचं. तेल लावलं की मग म्हणजे पीठ काळं पडतं, त्यामुळे तेल शक्यतो लावायचं नाही. पीठ लगेच एका दिवसात संपवायचं असेल तर तेल लावलं की मग चपात्या मऊ होतात. जे थोडंसं जे आता पीठ मळलेलं भांडं वगैरे होतं तर त्याला पण धुवून ठेवलं. आणि पीठ पण आता छान थोड्या वेळ मुरते. इथं दूध फ्रीजमधून काढलं, दूध बघितलं तर दूध थोडंसंच होतं. आणि मग आता त्याचा चहा चपाती करायची होती, मग दूध कमी पडत होतं. मग मी संजयच्या पप्पांना दूध आहे तर आणायला सांगितलं. आणि साय वगैरे असेल तर चहा चांगला होत नाही. आणि आता मी दही करतो आहे, पण दह्यामध्ये पण मी मध्ये मध्ये संचित आता खात होता दही, तेव्हा दह्यामध्ये साय घालत होते मी. पण आता संचित पण दही खायचा बंद झाला आहे, त्यामुळे मग आता ते दह्यामध्ये पण साय घालत नाही. मग ती साय तशीच राहते, मग त्या सायचं करायचं तर काय, त्यामुळे ते जास्त करून टाकूनच देतो साय. तरी ते आता मी चहा पण एका साईडला ठेवते, चपात्या करायला काही जास्त वेळ लागत नाही मला. आणि मला तसं पण चहा चपाती खायला आवडत नाही, त्यामुळे आता त्या दोघांसाठी चहा चपाती करायची होती. म्हणून आता एका साईडला चहाची सगळी तयारी चालू आहे. गॅसवर आता ते पॅन आहे तर चहाचं ठेवलं आहे. आणि पॅन नाही काय म्हणतो आपण त्याला, चहाचं भांडं ठेवलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग थोडीशी साखर, चहापत्ती, नंतर मसाले पण आहेत. तर इथं आहे सुंठ आणि इलायची, तर याची पावडर आहे. आणि हा चहा मसाला आहे, तर हे दोन्ही पण मसाले मी थोडं थोडं घालत असते. चहा तसा मी सगळाच बंद केला आहे, चहा मी पीत नाही. त्यामुळे आता माझं आता ह्या दोघांना चहा चपाती देणार आणि मग नंतर मी संचितला उपमा करायचा आहे, तर उपम्याचा मी थोडासा नाश्ता करणार आहे. मला चहा चपाती आवडत नाही, मी चहा पण प्यायचा बंद केला आहे. त्यामुळं माझं असतं बुस्टचं दूध पित असते. आता सध्या दूध पण नाही, त्यामुळे आता संजयचे पप्पा जातील नाश्ता वगैरे करून आणायला, मग तेव्हा मग बुस्ट आहे तर बुस्ट दूध प्यायचं. आणि इथं पोळपाट आहे, तर पोळपाट कधी पण चपात्या वगैरे केल्या की मी तसाच ठेवत नाही, म्हणजे असं ठेवला की मग ते तसंच राहतं. त्यामुळे स्वयंपाक चपात्या केल्या की ते घासून ठेवत असते. आता म्हणजे आता चपात्या केल्या आता घासत नाही, कारण दुपारी करावंच लागतं, त्यामुळे आता तसंच ठेवायचं. दुपारी ज्यावेळेस चपात्या झाल्या ना त्यावेळेस ते सगळा पोळपाट बेलणं घासायचं आणि ठेवायचं. तर इथं चाललेत आता माझ्या पटापट आहे तर चपात्या करायचं काम. अलीकडच्या शिगडीवर मी हे ठेवलं होतं, तवा गरम करायला ठेवला होता. पलीकडच्या शिगडीवर चहा ठेवला होता.
चहाची शेगडी थोडीशी मोठी आहे, पण आता चपात्याला काय एवढा शेगडी म्हणजे एवढा म्हणजे असं मोठा म्हणजे काय म्हणतो आपण एवढा गॅस फास्ट नसला तरी चालतो असं, म्हणजे आता तुम्हाला समजलं असेलच. तर एवढं सगळं आता पटापट म्हणजे काय झालं, ह्या तव्यामध्ये काय तर केलं होतं, म्हणजे काय केलं तर मला आता आठवत नाही बरं, भाजी काहीतरी केली होती बहुतेक. म्हणून मी काय केलं, सुरुवातीला चपाती केलीच नाही, एक छोटासा पराठा केल्यासारखा केला आणि तो हे केला. आता चहा चपाती खायचं म्हणलं की मग मधून 3 चपात्या करायच्या होत्या आणि मग त्या 3 चपात्यामध्ये पण एक चपाती मग सगळं त्याला तेलकट लागलं असतं, त्यामुळे मी छोटीशी एक रोटी तयार केली. रोटी तयार केली का मग ते जे काय भाजी केलेलं आहे, भाजीचा तेलकटपणा थोडंसं काय तर लागतंच, मग ते चपातीला त्या सगळं लागून जाईल म्हटलं. त्यामुळे तेल घालून आपलं छान, चपाती पण नव्हती, रोटीच लाटली होती. तर ती रोटी आपली लाटून घेतली आणि तिला आता म्हणजे जे काय तव्याला वास आहे, कधी कधी होतं की आपण काय तव्यामध्ये केलं किती तर चांगला घासला तर तवा काय निघत नाही. तर हां, तुम्हाला आता सांगायचं आहे, पण हे तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. तर हे जे दाखवते ना मी फोटो, तर ह्या सगळ्यांना मी क्रीमा दिलेल्या आहेत. तर आपल्याकडं मी आहे तर म्हणजे म्हणजे काय म्हणतो आयुर्वेदिक क्रीम आहेत, तर डे आणि नाईटचा कॉम्बो विकते. तुमच्या चेहऱ्यावर वांग वगैरे असेल तर तुम्ही ही क्रीम घेऊ शकता. क्रीम खरंच खूप छान आहे. 15 दिवसामध्ये रिझल्ट आहे तर क्रीमचा मिळतो आहे. आणि ज्यांना ज्यांना मी क्रीमा दिल्या होत्या ना, तर त्यांचा मी फोटो काढून ठेवलं होतं. म्हणजे कसं प्रूफ लागतो की आजकाल कसं असतं, बरेच जण लगे म्हणतात हां, म्हणजे काय म्हणजे प्रूफ दाखवा, होते का कमी. तर मी काय करते, ज्यांना ज्यांना कुणाकुणाला क्रीमा दिलेत ना, तर त्यांचा मी पहिला फोटो काढून घेत असते आणि फोटो काढून झाला की नंतर मग क्रीम द्यायची. क्रीम दिल्यानंतर मग चेहऱ्यावरचा वांग वगैरे कमी झाला की नंतर मग त्यांचा नंतर एक फोटो काढायचा. तर असे मी फोटो काढलेत. आता पण आहेत फोटो, पण आता थोडासा आळस करते मी त्याला एडिट करायचा. तर असं आहे, तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल, स्किन टोन एकसारखा नसेल, डोळ्याच्या खाली सर्कल असतील, चेहऱ्यावर पिंपल असतील, पिंपलचे डाग असतील, तर तुम्ही ही क्रीम घेऊ शकता. खरंच खूप छान आहे. आणि ज्यांच्या चेहऱ्यावर काहीच नाही, एकदम हेल्दी चेहरा असेल, फक्त ग्लोईंग स्किनसाठी पाहिजे असेल, तर तुम्ही फक्त डे क्रीम पण घेऊ शकता. डे क्रीम पण खूप छान आहे. डे क्रीम आता सध्या मी वापरते आणि मला आवडते. त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आहे, नंतर सनस्क्रीम आहे, त्यामुळे एक्स्ट्रा असं काय लावायची गरज पडत नाही. आता सध्या उन्हाळा पण येतो आणि सनस्क्रीम लावावी लागते आपल्याला. तर मी तर अगोदर खरं सांगायचं झालं तर मी सनस्क्रीम लावतच नव्हते, पण आता ह्या क्रीममध्ये आहे तर बेस्ट आहे, बघू आता. आणि मला तर क्रीम खरंच खूप छान म्हणजे असं आवडली. असं लावलं ना चेहऱ्यावर एकदम ग्लो असल्यासारखं येतं, अशी एकदम स्किन अशी ड्राय होत नाही, ओढल्यासारखी होत नाही डे क्रीमने. त्यामुळे ज्यांच्या चेहऱ्यावर काहीच नाहीत आणि तुम्हाला एक छान डे क्रीम पाहिजे असेल ना, तर तुम्ही ती डे क्रीम पण घेऊ शकता. आणि ज्यांच्या चेहऱ्यावर वांग वगैरे असेल, आता मी जसं काही सांगितलंच की जे काय चेहऱ्याचे कोणते इश्यू असतील तर त्याच्यासाठी तुम्ही नाईट क्रीम घेऊ शकता. आणि मी क्रीम बऱ्याच जणांना दिले, छान छान रिझल्ट आले. त्यामुळे तुमच्यापैकी कुणाला पण पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि मी नंबर पण दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि मग ॲड्रेस वगैरे प्राईस वगैरे मग आपण कॉलवर सांगू शकते. चला, बोलत बोलत बघू शकता इथं माझं किती काम झालं करून. आणि चपात्या झाल्या करून, आता ही परात आहे तर तिला धुवून ठेवायला लागले मी. परात धुवून ठेवायची, तिथं मी किती प्रयत्न करत होते पण बसतच नव्हती परात. म्हणलं जाऊ द्या, आता तिथनं पडणारच होते ती. त्यामुळे तिची जिथं जिथं जागा होती ना तिथं त्या परातीला ठेवलं. नंतर आता पाणी आलं होतं 8ला, रोज सकाळी आमच्यात पाणी येतं. मग ते पाणी आलं तर मग आता थोडंसं लिक्विड टाकलं, लिक्विड टाकलं की मग ते बेसिन सगळं घासून घ्यायला लागले होते मी. आणि मग घासून घेतलं की मग आता हे जो तुम्हाला ऑरेंज कलरचा डब्बा दिसतोय, तर तो डब्बा खूप मोठा होता, तुम्हाला कळलंच असेल, तो हा जार होता आणि ते इथं आमच्या कपाटाखाली बसतच नव्हता. आणि ह्याच्या अगोदर जे छोटं भांडं होतं ना, तर ते थोडंसं गळत होतं आणि मग ते खराब झालं, त्यामुळे त्याला टाकून दिलं. आणि ह्याच्या साईजचं आम्ही किती शोधलं पण कुठं सापडलंच नाही. त्यामुळे आईने काय केलं, ते जार आहे तर त्या जारला वरून कट केले, जे झाकण वगैरे असतं ना, तर त्या अंदाजाने माप घेऊन कट केले आणि ते कट करून त्याला इथं बघू शकता असा त्याचा वापर केला आहे. तर खाली स्टँड आहे आणि मग स्वयंपाक करायला बरं आहे पाणी घ्यायला. आणि म्हणजे आम्हाला तर पुरतं एवढं पाणी. स्वयंपाकाला किती पाणी लागते प्यायला, तर फिल्टर आहे आणि स्वयंपाकाला मग हे भरून ठेवत असतो. तिथं कळशी मी भरून घेतली आणि हे रोज सकाळी पाणी प्यायचं येतं. आणि मग ते पाणी आता मी स्वयंपाकासाठी भरून घेते. धुवून घेतलं पहिल्यांदा आणि मग त्याच्यावर एक रुमाल ठेवला आहे, रुमालावर नंतर एक ताट आहे तर ते झाकून असं ठेवत असतो. तर चहा पण झाला होता माझा आणि चहा झाल्यावर मग गॅस बंद केला. गॅस बंद केला की मग त्याच्यावर झाकण दिलं आणि संचित पण आंघोळ झाली होती, तो पण फ्रेश होऊन आपला आंघोळ करून आपला ड्रेस वगैरे युनिफॉर्म घालून बसला होता. आणि मग माझी चालली होती तयारी, आपलं माझा चालला होता, थोडासा लेट झाला होता. आणि संचीचा उपमा पण करायचा होता, अजून नाश्ता पण झाला नव्हता. आणि पाणी आलं की मग ते पहिलं म्हणलं आता पाणी भरून घ्यावं. आणि मग आता ही कळशी जिथून घेतली होती तिथं ठेवली. हा रुमाल आहे तर झाकायचा आणि त्याच्यावर हे ताट ठेवायचा. आता हे केलं की आता नाश्ता तर झाला आहे.
आणि मग आता हे दुपारचा स्वयंपाक आणि संध्याकाळचा स्वयंपाक आणि सकाळचा नाश्ता एवढं एवढ्या पाण्यात होतं. एवढं पण पाणी जास्त लागत नाही. तसं पण कमी पडलं तर खाली एक खंडा असतो तो भरून ठेवलेला असतो आणि नंतर कमी जास्तीला फिल्टर तर आहेच. तर बघत होते मी आणि सकाळचा टाईम कसं पटपट जातं आणि संचीच्या स्कूलचं झालं आहे कसं अगोदर 10ला स्कूल होता, आता 9लाच झाले स्कूल. त्यामुळं स्कूलचं टाईम लवकर असल्यामुळं मग पटापट बाकीचे सगळे कामं सकाळचे आवरून घ्यावे लागतात. इथे चालली आहे माझी आता उपम्याची तयारी. तर उपम्यासाठी मी कांदा वगैरे कट केला आणि उपमा बनवून घेतला. नंतर इथं बघू शकता उपमा. तुम्ही सगळेजण या नाश्ता करायला. हा माझ्यासाठी आहे. संचित आमच्या मोबाईलमध्ये बघत बघत चालला होता नाश्ता करायचा काम आणि संचितला दिली होती मी इथं चहा चपाती आणि इथं संचितचे पप्पा बसले होते नाश्ता करत आणि नाश्ता करून झाला की नंतर मग आणि हा संचितचा मी गेलते माझ्या माहेरी मम्मीचा बड्डे होता तेव्हा मग मग सॅटरडे सुट्टी होती, संडेला बड्डे होता, संडेचा पण राहिलो आणि मग मंडेला आम्ही सकाळी लवकर आलो होतो. मग मम्मीने सकाळी तिथूनच टिफिन संचितला करून दिला होता आणि तो टिफिन ह्या टिफिनमध्ये तिनं दिलं होतं. भेंडी दिली होती आणि चपाती दिली होती. तेव्हापासून संचितला हा आमच्या एवढा टिफिन आवडला आहे ना, तर ते त्याचा टिफिनच घेऊन जात नाही ना, हे मला हाच घेऊन जायचा आहे म्हणतो आणि बॅगमध्ये जागा पण पुरत नाही, पण त्याला साहेबांना हाच घ्यायचा असतं. त्यामुळे मी दोन्ही डब्यामध्ये थोडा थोडा उपमा आहे तर पॅक केला आणि आता ते सगळं नीट व्यवस्थित हे करायचं, झाकण व्यवस्थित लावत असते आणि जो शिल्लक राहिलेला उपमा आहे. आता कधी पण आपण कोणती पण वस्तू केली तर काही एवढे परफेक्ट मापामध्ये बसत नाही. थोडंसं जास्त तर होतं किंवा कमी तर होतं. माझ्याकडून कमी पडत नाही, जास्तच होतं शक्यतो. त्यामुळे आता ते राहिलेलं उपमा तसाच ठेवलं आहे एका साईडला झाकण देऊन. संचीची बॉटल आहे तर तिला हँडवॉशने थोडंसं मी बाहेरून धुतली. कारण तो काय करतो जेवण स्कूलमध्ये गेला की एकदा स्कूलमधून जेवण करताना सगळं तेलकट वगैरे हात असतात आणि मग ते बॉटल सगळी बाहेरून तेलकट झालेली असते. त्यामुळे तिला हँडवॉशनी नीट बाहेरून स्वच्छ धुवून घ्यायची, झाकण लावायचं आणि संचीची बॉटल आणि टिफिन योगायोगाने मॅचिंग झालं आहे. बॉटल त्याने आताच नवीन घेतली. त्याच्याकडं अगोदर स्ट्रॉवाली बॉटल होती आणि तो असं म्हणत होता की माझ्या फ्रेंडकडं तर म्हणला स्ट्रॉवाली बॉटल नाही, मीच लहान मुलगा असल्यासारखा दिसतो आहे, मी आता मोठा झालो आहे, मला मोठी बॉटल पाहिजे. त्यामुळे त्याने ही मोठी बॉटल घेतली होती. मग ती मोठी बॉटल घेतली आणि आता चालला आहे स्कूलला. सगळी त्याची स्कूलची तयारी झाली. तर माझ्यासाठी दूध गरम केलं होतं. म्हणजे संचीचे पप्पा दूध घेऊन आले होते आणि मला आता बूस्ट प्यायचं होतं. मग मी आता चाळणी घेतली. मला साई जरासुद्धा आवडत नाही, त्यामुळं मी दूध आहे तर असं फुकून गाळून घेत असते आणि थोडंसंच घेत असते. चहा जेवढा पितो आपण तेवढं. त्यामुळे चहा तर प्यायचा नाही, त्यामुळे चहाची तहान असं म्हणतो की दुधाची तहान आपण ताकावर भागवतो, तर तसं माझं आहे. चहा प्यायला तर आवडतो आहे पण प्यायचा नाही. त्यामुळं मग माझं असतं असं बूस्ट प्यायचं. आता बरेच दिवस झालं, जवळपास 1-2 महिने तर होऊन गेला असेल मी चहा पीत नाही. सुरुवात केली बूस्ट प्यायला. तिथं आहे सगळी तयारी झाली सकाळची. चला तुम्ही या सगळेजण बूस्ट प्यायला आणि संचितचा आमच्या टिफिन पण तयार झाला आहे. आता संचित आहे तर संचितचे पप्पा आल्यापासून मी काही संचितला सोडायला जात नाही. ते दोघं जात असतात मिळून आणि ते आल्यापासून मला संचित येऊ पण देत नाही. तर असं असतं नाही, पप्पाच सोडायला पण जाणार आणि पप्पाच न्यायला पण येणार असं असतं. मग नंतर संध्याकाळी दुपारच्या जेवायला आम्ही केली होती चपाती वगैरे केली होती. चपाती कोबी केलता आणि असंच काहीतरी केलं. तर नंतर संध्याकाळच्या वेळेस थोडंसं गार्डनला वगैरे पण आम्ही गेलो होतो. संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर मग भाजी पण आणायची होती. तर इथं चालले मी आता भाजी आणायला. तर ऊन म्हणजे खूप जास्त ऊन असतं. तर त्यांना मी ते विचारत होते तुमच्यासाठी काय आणायचं आहे का? तर ते म्हणते ते माझ्यासाठी भोपळा आण. हां, त्यामुळे मी त्यांना दुपारी आम्ही भोपळा केलता. डाळ भोपळ्याचा पातळ रस्सा केला होता आणि असंच भात वगैरे केला होता. दुपारचं जेवण वगैरे झालं की मग संचित आहे तर स्कूलमधून आला की मग सारखं त्याला गार्डनमध्ये आणत नाही, पण कधी तर गार्डनमध्ये घेऊन जावं लागतं आणि तो ऊन भरपूर आहे आणि गार्डनमध्ये पण आलो होतो आम्ही. आता जवळपास 4:30-5 वाजत आले होत्या. चला बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.